नमस्कार फ्रेंड्स, मित्रांनो, कसे आहात? श्रीजी वास्तुशास्त्र, ज्योतिष, अंकशास्त्र, रत्नशास्त्र अँड क्लासेस, देवाची आळंदीवरून मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. हॅपी बड्डे, हॅपी बड्डे. तुम्ही म्हणाल कोणाचा आहे हॅपी बड्डे? पांडुरंग महाराज शिरोळे शास्त्रींचा आहे का विजय पंडित सरांचा आहे? तर दोघांचाही बड्डे नाही आहे. हा बड्डे आहे दोन देवतांचा बड्डे आहे. आणि ते दोन्ही देवतासुद्धा एक बुद्धीची देवता आहे, एक कलाची देवता आहे. आणि त्या देवता येताना सुद्धा अगदी स्त्री पुरुष दोन्ही आले. 22 तारखेला गणेश जयंती आहे, गणेश जन्म गणपतीचा बड्डे आहे. म्हणा एकदा सगळे माझ्याबरोबर हॅपी बड्डे. आणि लगेच 23 तारखेला वाणीची देवता, बुद्धीची देवता, मृदुंग वादन, गायन, तबला, स्वर या सगळ्यांची देवता देवी सरस्वती, हिचा पण बड्डे आहे. म्हणून म्हणा सगळेजण परत हॅपी बड्डे. तर हे दोन्ही दिवस अतिशय खूप महत्त्वाचे आहेत आणि विशेष म्हणजे दोन्ही लागोपाठ आलेले आहेत. आणि ज्यांना ज्यांना या दोन्ही दिवसाचा म्हणजे बुद्धीचा आणि कलेचा वाढ करायची, शिकायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे, त्याने दोन्ही दिवस आपल्या परीने दोन्ही देवतांची पूजन करावं, आशीर्वाद घ्यावे. हे पूजन करताना तुम्ही घरीसुद्धा करू शकता. अगदी नवसाला पावणारा हा गणपती, नवसाला पावणारं ते असं नाही. तुम्ही घरीसुद्धा तीच देवता आहे, मंदिरातसुद्धा तीच आहे. भक्तिभावाने करा, घरी करा. तिथंही गेलात तरी माझं काय ना नाही. आपण बघतो की गणपतीच्या दिवसामध्ये, भाद्रपद गणपतीच्या दिवसामध्ये आपण बघतो की मोठमोठे कलाकार, आपला लालबागचा राजा असू दे किंवा दगडूशेठ असू दे, एक आशीर्वादासाठी त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला येत असतात. त्याचबरोबर मंगलमूर्तीसुद्धा गणपतीचं नाव असल्यामुळे आणि मंगळाचं रत्न पोवळं असल्यामुळं, तर पोवळ्याचा गणपतीसुद्धा त्या दिवशी गळ्यामध्ये घालणे किंवा आपल्या जवळ ठेवणे हे खूप चांगलं असतं. तर पोवळं रत्न तसं जर बघायला गेलं तर पोवळ्याचा मणी मंगळसूत्रामध्ये असतोच, बायकांच्या मंगळसूत्रामध्ये असतोच. त्यामुळे खास करून तुम्ही हा पोवळं गणपती, मीचा फोटो टाकला आहे पोवळ्याचा कसा असतो गणपती, तर तुम्ही पाकिटामध्ये ठेवा, टेबलावर ठेवा, लहान मुलांच्या गळ्यात घाला, म्हणजे अर्थात तुमची इच्छा असेल तर. आणि त्याच्यानंतरचा जो तिसरा दिवस आहे, दुसरा दिवस म्हणजे 23 तारीख, तर 23 तारखेला सरस्वती देवीचा बड्डे आहे. खास करून ज्यांनी शाळेत पुढच्या वर्षी टाकायचं आहे, अशा लहान मुलाचा, मुलीचा हात धरून पाठीवर सरस्वती यंत्र काढून त्यांच्याकडनं एखादं अक्षर म्हणा किंवा एखादं ग गणपतीचा म्हणा किंवा एखादी एक रेख साधी जरी त्यांच्या हातात धरून तुम्ही गिरवली पाठीवर, तर त्यांच्या शिक्षणाची सुरुवात ही अतिशय खूप चांगल्या दिवशी होईल, जेव्हा देवी सरस्वतीचा बड्डे असतो. हे बघा, ज्ञान असं एक आहे ना की ते कोणी कोणाचं चोरून घेऊ शकत नाही. खिशातले, कपाडातले, तिजोरीतले लाखो रुपये चोरता येतील, पण कोणाचं ज्ञान हे कधीही चोरता येत नाही. आणि ती ज्ञान देणारी देवी म्हणजे देवी सरस्वती आहे. मग ज्ञान हे आपल्याला आयुष्यभर मिळावं लागतं. माणूस हा विद्यार्थीच असतो, बरे कुठल्याही क्षेत्रात असू दे. मग आता कोणाला विद्यार्थी म्हटल्यावर काहीतरी कोणी कॉमेडी काही कोणाला आठवेल. थोडासा माझा स्वभाव विनोदी पण आहे. माणूस आयुष्यभर लग्न झालेल्या बायकोकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, बायको त्याला शिकवायचा प्रयत्न करत असते. तो एक विनोद म्हणून भाग राहू दे, पण खरीच गोष्ट सांगतो मी तुम्हाला, माणूस हा सदैव विद्यार्थी असतो आणि कुठलीही गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्तीकडनं, प्रत्येक विषयात शिकायला मिळत असते. तर हे दोन्ही दिवस खूप छान आहेत. त्याचबरोबर तशा प्रकारची तुम्ही गणपतीची, दगडूशेठची मूर्ती म्हणा किंवा सरस्वतीची सुद्धा वीणाधारी मूर्ती म्हणा, या विद्यार्थ्यांच्या टेबलावर ठेवायला, त्यांच्या रूमला पांढरा पिवळा रंग द्यायला काहीच हरकत नाही. आणि त्या दोन्हीचं सुद्धा काय मंत्र आणि जप पूजा आहे त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल्स देत आहे. ज्यांना ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी ते करायला काही हरकत नाही. तर पुन्हा एकदा आपण म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, हॅपी बड्डे. देवी